साखरपुडा झाला ताईचा. त्या दिवशी हिने ताईकडे बघितलं. ताई, अगं किती छान दिसतेस तू. नाकात नथ, गळ्यात हे मोठे मोठे हार, हातात बांगड्या, खूपच छान दिसतेस ग नथ घातल्याच्या नंतर. ती म्हणाली, मग तुझा काय विचार आहे? मला पण घालायची आहे म्हणाली नथ. ती म्हणाली, हो का? अगं पण त्याच्यासाठी नाक टोचावं लागेल आधी. टोचेल ना म्हणाली. अगं नाक टोचताना खूप जास्त वेदना होतात. मी लहान होते ना त्यावेळेला आईने माझं नाक टोचलं होतं. खूप खूप रडले मी. बघ तुला तशी रडायची वेळी. नाही मी टोचणार म्हणाली. लग्न तुझं कधी आहे? आता एप्रिल महिन्यात आहे की नाही. दुसऱ्या दिवशी गेली होती बाजूच्या सोनाराकडे आणि तिने जाऊन सांगितलं, सोनार दादा, सोनार दादा. म्हणाले, काय? माझं नाक टोचायचंय. म्हणाले, बाळा आईला वगैरे सोबत आणलं नाहीस का? कशाला लागते आई म्हणाली. नाही तू रडलीस तर काय करू? तुम्ही आहात ती म्हणाली. रडणार नाही हो मी, अजिबात रडणार नाही म्हणाले, तुम्ही नाक टोचा फक्त. असं म्हटल्याच्या नंतर त्या सराफ्यावरच्या, त्या सराफकट्ट्यावरच्या माणसाने सुरू केलं नाक टोचायला. तांब्याचा सुंकला घेतला, असा तार घेतली तांब्याची आणि नाक टोचायला घेतल्याबरोबर, नाकावर ठेवल्याबरोबर ती आ करायला लागली. बघ ह्याच्यासाठी आई पाहिजे नाही. टोचवा हो तुम्ही दादा, तुम्ही तुमचं काम करा. मी ओरडले तरी चालेल पण तुमचं काम करा. त्यांनी टोचलं नाक. नाक टोचल्यावर ही सगळं दुकान ही डोक्यावर घेतलं. हे जोरजोरात रडायला लागली आहे आणि तेवढ्याच सांगतेय, तुम्ही घाबरू नका, चालू द्या तुम्ही. अरे काय विचार. अजिबात घाबरत नव्हती पण रडत मात्र होती. ते म्हणाले, सोनार दादा म्हणाले, अरे तू एवढी रडतीये सगळं, तुला एवढा त्रास होतोय तरी पण नाक टोचायचं? हो म्हणाली, चालेल मला, कारण मला ताईच्या लग्नात नथ घालायची. तात्पर्य एवढंच आहे. ती काय म्हणतीये सोनार दादाला, दादा आत्ता दुःख झालं तरी चालेल पण मला ताईसारखं सुंदर दिसायचंय म्हणाली. लक्षात ठेवा, कितीही दुःख झालं तरी चालेल पण दुःखाच्या नंतर येणारं सुख जे असतं ना, ते त्या सुखासाठी माणूस काय करतो म्हणाले, वाटेल ते करतो. करत नाही का? वाटेल ते दुःख सहन करायला तयार होतो माणूस. सोसू सुख दुःखे आणि ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ते म्हणतात त्या ते सुख भोगण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल पण आम्ही मात्र ते ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही.